उगा थोडेसे दिवस थांबा, 2-3 दिवसाच्या आसपास हे मोठं गौड बंगाल घडून आणलं काही जातीय वादाने बरबाटलेल्या लोकांनी, छगन भुजबळ सारख्या. आणि उगा आता त्यांना तिकडं किनाऱ्यावर बसून मजा बघायची. इकडं वाद होतात का, धिंगाणा होतो का, इकडं काही होणार नाही. एक दिवस उलट असंच खरी माहिती, हा शब्द लक्षात ठेवावे, खरी माहिती काय, एक दिवस प्रामाणिकपणानं तोच व्यक्ती सांगत असं असं घडलं होतं, असं असंच होतं, आणि हे लोक मला असं असं सांगत होते, तू असं बोल म्हणून. कारण ज्यावेळेस त्याचं तेव आणि त्याचं कुटुंब अडचणीत याचा प्रयत्न येईल ना, त्यावेळेस तीच खरं बोलत असतं. आणि जो महादेवाचा भक्त आहे, शंभू महादेवाचा, तो वेळेला लोकांचं कानं फुकलेलं ऐकतच नाही, तो स्वतःच खरं सांगतो. शंभू महादेवाचा भक्त स्वतःच कबूल करतो सगळं, ते असं असं होतं. त्यामुळं तिकडूनही कबूल होईल, आणि नाही झालं तर शासनाकडून, प्रशासनाकडून त्याची सत्यता पडताळली जाणार, गुन्हे दाखल होणार, जेलात जाणार. मग तो कोणी व्यक्ती असो, आता ते कोणी मला माहीत नाही, पोलीस प्रशासन त्याचा तपास लावतील 100%. ते कोणत्या जिल्ह्यातला असू द्या. आणि ज्यावेळेस बाहेर येईल त्यावेळेस जर नाही आणलं तर तिथला पालकमंत्री पण अडचणीत येणार. दबाव टाकून हा व्हिडिओची पडताळणी केली नाही, मग ते कोणत्या जिल्ह्यातला असू द्या, त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी या प्रकरणावर दबाव आणला असा त्याचा अर्थ होणार आहे. पडताळणी झाली नाही, आपल्या हिंदू धर्माच्या देवताची विटंबना झालेली असून त्याला अटक केलं नाही, त्याच्यावर गुन्हे दाखल केले नाही. हे SP साहेब, कलेक्टर साहेब आणि संबंधित कोणत्या जिल्हा आहे त्या जिल्ह्यातला पालकमंत्री 100% या फेऱ्यात येणार, आणि मग जनता उत्तरं मागणार.